नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इडली पात्रामध्ये साबुदाणा घालून उपवासाची मस्त अशी रेसिपी बनवतोय. चला तर वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत. 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. आता आपल्याला या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे. सर्व बटाटे आपण व्यवस्थित असे सोलून घेऊया आणि बटाटा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून बटाटा लाल किंवा काळा पडणार नाही. ही रेसिपी तुम्ही फक्त उपवासासाठी नाही तर इतर दिवशी सुद्धा बनवू शकता. महत्त्वाचं म्हणजे जे काही वुमन्स आहेत, लेडीज आहेत, ज्या जॉब करतात, त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूपच फायदेशीर असणार आहे. तर पहा, इथे आपण हे सर्व बटाटे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत. आता किसणीच्या मदतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. तर उभ्या आकारामध्ये आपण हा बटाटा अशा पद्धतीने किसून घेऊया. आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्येच हा बटाटा किसून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला बटाटा काळा किंवा लाल पडणार नाही. व्यवस्थित असा आपण हा संपूर्ण बटाटा किसून घेऊयात. पहा, इथे आपण हे सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत. आता हा जो किस आहे ना, तो आपल्याला असाच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत इथे आपल्या पुढच्या स्टेपकडे आपण वळूयात. इथे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये साबुदाणा घ्यायचा आहे. तर मोजून आपल्याला 1.5 वाटी इथे साबुदाणा घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा अगोदरच निवडून घ्यायचा. बऱ्याच वेळेस काय होतं ना, साबुदाण्यासारखा दिसणारा पांढरा खडा साबुदाण्यामध्ये असतो. त्यामुळे अगोदर आपण साबुदाणे व्यवस्थित निवडून घ्यायचे आणि आता स्वच्छ पाण्याने आपण साबुदाणा धुवून घेऊया. बऱ्याच वेळा यावरती डस्ट वगैरे असते, ती निघून जाते. त्यामुळे स्वच्छ पाण्याने 2 वेळेस आपल्याला साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. तर पहा, इथे आपण साबुदाणा 2 वेळेस स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असा धुवून घेतलेला आहे. आता धुवून घेतलेला साबुदाणा आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. यामधलं पाणी व्यवस्थित असं निथळून काढून घ्यायचं. सर्व साबुदाणा आपण ताटामध्ये काढून घेतला की यामध्ये जो आपण पाण्यामध्ये ठेवलेला बटाट्याचा किस होता तो घालायचा आहे. पण त्या अगोदर हा किस आपल्याला पाण्यामधून व्यवस्थित पिळून निथळून काढायचा आहे आणि मग हा किस आपल्याला बटाट्यामध्ये घालायचा आहे. सर्व बटाटा आपण साबुदाण्यामध्ये घातलेला आहे. आता साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घेऊया. तर ही पद्धत वापरून तुम्ही हा उपवासाचा पदार्थ याआधी कधीच बनवला नसेल. इतका झटपट बनतो आणि आपल्याला कोणतीही पूर्वतयारीसुद्धा करावी लागत नाही. साबुदाणा नाही भिजवला तरीसुद्धा आपण हा पदार्थ बनवू शकतो. हे 2 पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपल्याला इथे घ्यायचे आहे वरई म्हणजेच भगर. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण याचं पीठ बनवून घेऊया. तर इथे मी मिक्सरला वरईचं पीठ बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने वरईचं पीठ बनवलेलं आहे. जर तुमच्याकडे राजगिराचं पीठ असेल ना घरामध्ये, तर वरईचं पीठ वापरण्याची गरज नाही. कोणत्याही उपवासाला चालणारं पीठ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता आपल्याला आणखीन एक वाटण बनवून घ्यायचं आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर शेंगदाणे, 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं पहा, जाडसर वाटण बनवून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर खात असतील तर ते सुद्धा तुम्ही या वाटणमध्ये घालू शकता. आता आपल्याला हे सर्व वाटण साबुदाण्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व वाटण आपण साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. उपवासाचे मीठ या ठिकाणी वापरायचे. मीठ घालून व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. पहा, इथे आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असे एकजीव मिक्स करून घेतलेलं आहे. परंतु याला ना अजूनही बाइंडिंग आलेलं नाही. तर हे बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण जे वरईचं पीठ बनवून घेतलेलं आहे ते घालायचे. जास्त पीठ घालायचं नाही, अगदी 2 चमचे घालायचे, जेणेकरून या मिश्रणाला व्यवस्थित असं बाइंडिंग येईल. यापेक्षा जास्त पीठ यामध्ये वापरायची काहीच गरज नाही. वरईच्या पिठाऐवजी तुम्ही इथे राजगिराचं पीठ वापरू शकता. आता पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याला छान असं बाइंडिंग येईल. तर इथे पहा, याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण एका बाजूला ताटामध्ये सारून ठेवूया आणि आता हातामध्ये थोडंसं हे मिश्रण घ्यायचं आहे
आणि अशा पद्धतीने याचा गोल गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर हलक्या हाताने याला दाबून घ्यायचं. अशा पद्धतीने याचा वडा बनवून घ्यायचा आहे आणि इथे ताटामध्ये साईडला ठेवून द्यायचा, म्हणजे आपली जास्तीची भांडीसुद्धा भरत नाहीत. अशा पद्धतीने आपण साबुदाणा वडा बनवून घेऊया. जरा चपटा करून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण साबुदाणा वडा बनवतोय, तो सुद्धा जरासुद्धा साबुदाणा न भिजवता आणि महत्त्वाचं म्हणजे वेगळी पद्धत वापरून, म्हणजे इडली पात्रामध्ये आपण हे साबुदाणा वडा बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व वडे बनवून घेतलेले आहेत. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपले 16 वडे तयार होतात. त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण तुम्हाला जितकं कमी जास्त बनवायचं आहे तसं घेऊ शकता. आता आपल्याला इथे इडलीच्या प्लेट्स असतात त्या घ्यायच्या आहेत आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जास्त नाही, अगदी फक्त पुसून घ्यायचं आहे. सर्व प्लेट्सला आपण तेल पुसून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण बनवलेला वडा आहे तो घ्यायचा आहे आणि ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने याला हलकंसं याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जाड आपल्याला वडा बनवायचा नाही, जरा पातळ बनवून घ्यायचा, म्हणजे आपण कच्चे साबुदाणा वापरलेला आहे ना, ते व्यवस्थित असे शिजले जातात. त्यामुळे असं पातळसर याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे. तर ही पद्धत ना वेगळी पद्धत आहे, झटपट होणारी पद्धत आहे. महत्त्वाचं म्हणजे आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही हे असे वडे बनवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा फ्राय करून खाऊ शकता. सर्व प्लेट्समध्ये आपण हे वडे भरून घेऊयात. 16 वडे आपण बनवलेले आहेत. एकाच वेळेस आपण सर्व वडे स्टीम करून घेऊ शकतो. आता इडली पात्रामध्ये आपण हे स्टँड ठेवलेलं आहे. अगोदरच यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. जेव्हा पाणी व्यवस्थित गरम होईल, पाण्याला उकळी येईल, तेव्हा आपल्याला हे स्टँड इडली कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवूयात. 10 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता इकडे वडे शिजतात तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवूयात. शेंगदाणे घ्यायचे, यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं, थोडंसं लाल तिखट घालते मी. लाल तिखटऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. थोडीशी साखर घालायची, थोडेसे मीठ घालायचं चवीनुसार आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं. तुम्हाला चटणी जशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं. झाकण लावून मिक्सरला वाटून घेऊया. जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर जिरं चालत असेल तर तुम्ही चटणीमध्ये घालू शकता किंवा ओला नारळ असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही चटणी बनवू शकता. पहा, अशा पद्धतीची इथे मी चटणी बनवलेली आहे. याला आपल्याला तडका किंवा फोडणी द्यायची काही गरज नाही. तर इकडे पहा 10 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण गॅस बंद करूया. इथे तुम्ही पाहू शकता हे जे वडे आहेत छान असे स्टीम झालेले आहेत, शिजलेले आहेत. यामध्ये सुरी खुपसून पाहूया. सुरीला काही लागत नाही, म्हणजे वडे परफेक्ट शिजलेले आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता वडा छान असा फुललेला सुद्धा आहे. साबुदाणा शिजल्यामुळे आपला हा वडासुद्धा छान असा फुलला आहे. आता पहा आपण इडली साच्यामधून हा वडा काढून घेऊया. अगदी सहजचा हा वडा साच्यामधून निघतोय. अजिबात याला सुरी वगैरे लावून काढायची गरज नाही. तर हे संपूर्ण वडे आपण या प्लेटमधून काढून घेऊयात. तर ही जी पद्धत आहे ना, झटपट असे वडे बनवायची पद्धत आहे. महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने जर आपण वडा बनवला ना तर हे वडे तेलसुद्धा अजिबात जास्त पित नाहीत, जास्त तेलकट आपले हे वडे होत नाहीत. हे वडे तुम्ही अगदी 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर स्टोअर करून ठेवू शकता. कसं तर पहा, हवाबंद डब्यामध्ये हे वडे तुम्ही ठेवून पॅक करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा फ्राय करून खाऊ शकता. बऱ्याच वेळा ज्या महिला जॉब करतात त्यांच्याकडे सकाळी नाश्ता बनवण्यासाठी वेळ नसतो, तर अशा वेळेस तुम्ही अगोदरच हे वडे बनवून स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि हवं तेव्हा फ्राय करून खाऊ शकता. नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता. 4 ते 5 दिवस हे वडे आरामशीर फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. चला, तर आता हे वडे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला वडा सोडायचा आहे. मीडियम गॅसवरती आपण हे वडे फ्राय करून घेऊया. एका बाजूने वडा तळला गेला की याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. हे वडे शिजवून घेतल्यामुळे आपल्याला इथे जास्त तळायचीही गरज नाही. छान असं याला सोनेरी रंग आला, वडे कुरकुरीत झाले की मग याला लगेच तेलामधून काढून घ्यायचं. अशा पद्धतीने वडे बनवल्यामुळे आपला वेळही वाचतो. जर तुम्ही कधी साबुदाणा भिजवायला विसरला तर त्यावेळेस अशा पद्धतीने वडे नक्की बनवून पहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वडे आपले अजिबातच तेलकट होत नाहीत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुमचे आभार नक्कीच मानू शकेन. आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठीमुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील.
पहा इथे आपला वडा छान असा सोनेरी झालेला आहे, मस्त बाहेरून कुरकुरीत झाल्यासारखा दिसतोय। लगेचच आपण हे वडे तेलामधून काढून घेऊयात। पाहू शकता हा वडा दिसायलाही सुंदर दिसतोय ना, चवीलाही तितका छान झालेला आहे। हे सर्व वडे आपण तेलातून निथळून काढून घेऊया। मस्तच आपला कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारा साबुदाणा वडा तयार झालेला आहे। त्यासोबतच ही चटपटीत अशी दही शेंगदाण्याची चटणी, जी की चवीला खूपच छान लागते। तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला अशा पद्धतीने साबुदाणा वडा नक्की बनवून पहा। मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी 100% आवडली असेल। आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की वडा किती छान कुरकुरीत झालेला आहे। तोडूनही दाखवते, पहा आतमध्येपर्यंत व्यवस्थित असा शिजलेला आहे, बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त शिजले आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे वडे नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली किंवा ही पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जरासुद्धा रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक जरूर करा। तुमच्या एका लाईकने सुद्धा मला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं। तर मंडळी चला तर आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन एका रेसिपीमध्ये। आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। चला मंडळी भेटूयात नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। चला बाय बाय।